नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे. मी कृषी रसायनांमध्ये संशोधनाचं काम करतो. या संशोधनाच्या कामांमध्ये बऱ्याचदा कंपन्यांसोबतही संबंध येतो, तसेच शेतकऱ्यांच्या सोबतही संबंध येतो. परंतु शेतकऱ्यांमध्ये असलेला कृषी रसायनांच्या बाबतचा जी निरक्षरता आहे ही गोष्ट खूप ठळकपणे समोर येते आहे. सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा आपण काही निविष्ठांचा वापर करतो. तर काही अशा निविष्ठा आहेत, उदाहरणार्थ तंबाखू, ज्याचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये निविष्ठ आहे. सर्टिफिकेशन घेण्यासाठी तो शेतकरी 3 वर्ष घालवतो. 3 वर्षानंतर तो सर्टिफाईड ऑर्गॅनिक प्रोड्यूस द्यायला लागतो. पण त्याच्या शेतामध्ये जर त्याने तंबाखूसारख्या गोष्टींचा असाक्षरतेमुळे वापर केलेला असेल तर ते सेंद्रिय शेतीमध्ये येत नाही. तर ह्या निरक्षरता कुठेतरी दूर होणं गरजेचं आहे. त्याच व्यतिरिक्त आपण जे आपलं पारंपरिक रसायनांचा वापर करून जी शेती करतो याच्यामध्येही अतिशय निरक्षरपणे आपण कृषी रसायनांचा वापर करतो आहे. शेतात कुठलाही रोग पडला, कीटकांचा प्रादुर्भाव झाला तर आपण कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन कृषी सेवा केंद्र चालक देईल ते प्रॉडक्ट घेतो आणि आपल्या शेतामध्ये फवारतो. पण याच्यामधल्या तांत्रिक गोष्टीही आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून आपण योग्य ते कीटकनाशक योग्य त्या वेळी योग्य त्या पिकावरती योग्य त्या कीटकाच्या निर्मूलनासाठी फवारू शकतो. त्याही व्यतिरिक्त आपलं उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर त्याच्यामध्ये ही भूमिका कृषी रसायनांची साक्षरता खूप महत्त्वाची आहे. अशी कीटकनाशक आहेत की जी बॅन झालेली आहेत किंवा ज्याच्यामुळे शारीरिक अपाय होण्याचे चान्सेस पण खूप जास्त असतात. त्याला पर्यायीसुद्धा कीटकनाशकं आहेत की जी सहजतेनं काम करतात, कीटकांचं निर्मूलन करतात. त्यांची किंमतही कमी असते, जेणेकरून आपण आपल्या आरोग्याचं संरक्षण करू शकतो आणि त्यासोबत पिकाचंसुद्धा योग्य प्रकारे संरक्षण करू शकतो. याही व्यतिरिक्त बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या कीटकनाशकांचे कॉम्बिनेशन्स आपल्या शेतामध्ये कीट नियंत्रणासाठी वापरतो. पण हे किती प्रमाणात योग्य आहे? याच्यामुळे आपल्या शेतामधील त्या किडीला प्रतिरोध निर्माण होतो संबंधित कृषी रसायनांना, आणि जेणेकरून पुढच्या वेळी आपल्याला जास्त प्रमाणात संबंधित कीटकनाशकं फवारावी लागतात किंवा त्याच्या व्यतिरिक्त इतर जास्त कीटकनाशकं ॲड करून ती फवारावी लागतात. तसंच आहे बुरशीनाशकांच्या बाबतीत. बरेचसे बुरशीनाशक हे स्पेसिफिक बुरशींच्या वरती काम करतात. तर नेमकं आपल्या शेतामध्ये कुठल्या बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे, त्याला सिस्टेमिक फंजिसाईड वापरायचं की कॉन्टॅक्ट फंजिसाईड वापरायचं, याच्याबाबतची पण माहिती शेतकऱ्यांना असणं गरजेचं आहे, जेणेकरून योग्य ते बुरशीनाशक हे योग्य त्या वेळी योग्य त्या प्रमाणात वापरलं जाईल आणि प्रभावी रोग नियंत्रण आपल्याला तिथे करता येईल. कारण ह्या सगळ्यांचा डिरेक्ट इम्पॅक्ट हा आपल्या प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च आणि उत्पादनाच्या दर्जावरती होतो. त्यामुळे कृषी रसायन साक्षरतेला आजच्या तारखेत अतिशय महत्त्व असं स्पर्धात्मक युगात आलेलं आहे. त्याही व्यतिरिक्त आता रेसिड्यू फ्री फार्मिंग आहे. निर्यातक्षम शेती ही शेतकऱ्याला सगळ्यात चांगले उत्पन्न मिळवून देते. तसेच हे निर्यातक्षम शेतीमध्ये आपलं जे प्रोड्यूस होतं हे बऱ्याचदा व्यापारी आपल्या बांधावर येऊन तोडून घेऊन जातात. पण निर्यातक्षम शेती नेमकी करायची कशी, याच्यासाठी सुद्धा कृषी रसायनांविषयी साक्षरता असणं महत्त्वाचं आहे. कुठली रसायनं वापरायची, त्याच्यासाठीचं लेबल क्लेम कसा वाचायचा, त्यांचा PHI काय असतो, PHI म्हणजे काय, MRL म्हणजे काय, कृषी रसायनं वापरल्यानंतरचा वेटिंग पिरियड म्हणजे काय, कुठल्या पिकासाठी, कुठल्या रोगासाठी, कुठल्या किडीसाठी कुठल्या कीटकनाशकाची निवड आपल्याला करायची. या व्यतिरिक्त जर आता आपल्या शेतामध्ये एखाद्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे, ती अळी कोणती आहे, याच्यावरती कुठले कीटकनाशक योग्य प्रकारे काम करते, याची माहिती आपल्याला जर असेल तर आपण प्रभावी कीड नियंत्रण करू शकतो, जेणेकरून आपल्या उत्पादन खर्चामध्ये कमी येते. तसेच वातावरणात होणारे प्रदूषण थांबते आणि आपल्या आरोग्यासही होणारा धोका बऱ्यापैकी कमी होतो. आपण जे शेतामध्ये कीटकनाशकं, बुरशीनाशकं किंवा विविध रसायनं फवारतो, याच्यामध्ये सगळ्यात आधी ही रसायनं आपण शेतकरी म्हणून आपल्या अंगावरती घेतो आणि यातनं सगळ्यात जास्त आरोग्याचे दुष्परिणाम आपल्याला आणि शेतात राहणाऱ्या आपल्या कुटुंबाला सोसावे लागतात, जे कालांतराने आपल्याला दिसतात. लगेच त्याचे परिणाम दिसत नाहीत. किडनीवरती होणारा प्रादुर्भाव असेल, लिव्हर यकृतावरती होणारा प्रादुर्भाव असेल, तर हे जे प्रादुर्भाव आहेत हे टाळण्यासाठी योग्य त्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे आणि कीटकनाशकांचा सुयोग्य वापर केला पाहिजे. याच्यासाठी कृषी रसायने साक्षरता या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना याची ही सुयोग्य अशी माहिती दिली जाणार आहे. कीटकनाशकांच्या वापराचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या वेळी कुठली निविष्ठा वापरायची, कुठलं खत कोणत्या वेळी वापरलं गेलं पाहिजे, याचं रीतसर शेड्यूल आणि ट्रेनिंग हे शेतकऱ्यांना दिलं जाईल. तसेच माती पाणी पानदेठ परीक्षण का गरजेचं आहे, ह्या पानदेठ परीक्षणानंतर आपण त्याचा वापर कसा करून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला चांगले उत्पादन मिळेल शिवाय आपला उत्पादन खर्च कमी होईल, याचीही सांगड कृषी रसायने कार्यक्रमामध्ये घातली गेलेली आहे.
याही व्यतिरिक्त आजच्या तारखेत जर आपण पाहिलं तर एक साधारणपणे डाळिंब उत्पादक जो आहे हा डाळिंब उत्पादकाचा जो खर्च आहे एकरी हा 1 ते 1.5 लाखांच्या आसपास जातो. पण फक्त कृषी रसायनांवरती अवलंबून न राहता जर आपण एकत्रित पद्धतीचा वापर केला ज्याच्यामध्ये जैविक खतं आणि जैविक कीटकनाशकं, रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशकं यांची जर आपण सांगड घातली तर अगदी 25 ते 50 हजारांच्या दरम्यान उत्पादन खर्च कमी ठेवून लाखोंचे उत्पादन घेणेही शक्य आहे. आणि हे कसे शक्य आहे, ह्याचा सुनियंत्रित वापर कसा करायचा, इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे काय, कुठल्या प्रकारची जैविक कीटकनाशकं आपल्याला कुठल्या प्रकारच्या रोग आणि कीटक नियंत्रणासाठी वापरायला लागणार आहेत याचं सखोल ज्ञान हे कृषी प्रशिक्षण कार्यशाळा म्हणजे ॲग्री इनपुट ट्रेनिंग प्रोग्राम तसेच कृषी रसायने साक्षरता कार्यक्रमामध्ये दिलं जातं. त्याही व्यतिरिक्त बरेचसे असे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो. रेफ्यूज क्रॉपच्या माध्यमातून आपण कीटकांचे होणारे आक्रमण हे अलीकडेच थांबवू शकतो आणि त्यामुळे सुद्धा आपला कीटकनाशकांवरती होणारा खर्च हा बऱ्यापैकी कमी होतो. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला इथे शिकायला मिळणार आहेत. या गोष्टींच्या माध्यमातून आपण कृषी रसायनांबाबत साक्षर होणार आहोत आणि या साक्षरतेच्या मदतीनं आपला उत्पादन खर्च कमी होणार आहे, आपला उत्पादनाचा दर्जा सुधारणार आहे आणि याची परिणती आपल्या चांगल्या आर्थिक स्थैर्यामध्ये होणार आहे.